प्रचाराचा शुभारंभ आज सिद्धेश्वर मंदिरामध्ये नारळ फोडून केलेला आहे. 15 तारखेला आपल्याला लातूरच्या भवितव्यासाठी मतदान करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी 18 प्रभागामध्ये उमेदवार उभा केलेले आहे आणि अतिशय त्या प्रभागाची जाण असणारे, लोकांमधले माणसं, लोकांना वेळोवेळी भेटणारे, सुखादुःखामध्ये राहणारे आणि प्रश्नाची जाण असणारे असे उमेदवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. या राष्ट्रवादीचा जाहीरनामा तुमच्या समोर येणारच आहे. लातूर शहराला किमान 2 दिवसाला तरी पाणी कसं भेटेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वच्छतेच्या संदर्भामध्ये देखील अनेक भागामधून तक्रारी येतात, घंटागाडी येत नाही, त्याचं नियोजन आम्हाला चांगल्या प्रकारचं करायचं. आरोग्याच्या संदर्भात देखील एवढं मोठं लातूर वाढतं शहर आहे, शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जात आहे, खूप मोठी व्यापारपेठ आहे. आरोग्याच्या संदर्भात देखील आपण आरोग्याच्या विभागातून या भागातल्या राहिलेले प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत. आणि शिक्षणाची पंढरी असल्यामुळे या ठिकाणी लायब्ररी करून विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं ग्रंथालय या ठिकाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. विकास प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी पाणी प्रश्न हा समोर येतो. लातूरची म्हणजे कुठलीही निवडणूक असो, स्थानिक स्वराज्य संस्थेची असू देत किंवा विधानसभेची असू देत, मग पाणी प्रश्नावर अजून तोडगा का निघत नसावा? हा प्रश्न त्यांना विचारा, ज्यांनी आतापर्यंत नेतृत्व केले त्यांना विचारा. पण आम्ही मात्र वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी प्लॅनिंग करून या शहराला पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. अमित देशमुख यांनी काल सभेमध्ये सांगितलं की आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई होणार आहे, लिंबू बाकीच्यांची काही लढाई होणार. ते 15 तारखेच्या मतदानाच्या नंतर 16 तारखेला ज्यावेळेस मतमोजणी केली जाईल त्यावेळेस कोण लिंबू टिंबू मतदानातून त्या दिवशी लक्षात येईल. त्यांना थँक्यू.